ताई तू आम्हाला सोडून का गेलीस ताई? माझं या जगात कोणी नाहीये ताई. शांत हो लेखा. ताई तू परत ये. ताई तू परत ये. ताई परत ये ताई. लेखा शांत हो लेखा. हॅलो यश, साहिलचा फोन आहे. साहिल. हॅलो दुर्गाताई, फायनली उद्या माझी परीक्षा संपतेय. मी येतोय तुला भेटायला. साहिल, साहिल आता तू ताईला कधी नाही भेटू शकणार. लेखाताई, साहिल साहिल आपल्याला ताई सोडून गेली. आता आपण तिला कधी भेटू शकणार नाही साहिल. नाही नाही, तू खोटं बोलतेस ताई. ताई तुला वेड लागलाय का? तू काय बोलतेस, तुला कळतंय का? ताई मी परवा भेटून आलो तिला, असं कसं होऊ शकतं? मी खरं बोलते साहिल. ताई आपल्याला सोडून गेले. दुर्गाताई, नाही दुर्गाताई, तू मला असं अचानक नाही सोडून जाऊ शकत. असं कसं काय करू शकतेस ग दुर्गाताई? मला एकदा माझ्या पायावर उभं राहायची संधी तरी द्यायची होतीस, तुझी सेवा करायची होती ग दुर्गाताई. तू मला असं सोडून कसं काय जाऊ शकत दुर्गाताई? मी तुझी मस्करी करायचं म्हणून तू माझ्यावर रागवलीस का ग? मी परत नाही तुझी मस्करी करणार. पण दुर्गाताई प्लीज परत ये. दुर्गाताई परत ये ना प्लीज. दुर्गाताई प्लीज परत ये. दुर्गाताई प्लीज परत ये ना दुर्गाताई. लेखा, मला निघायला लागेल आता, कारण ऑलरेडी तिकडे माझी बरीच कामं खोळंबली आहेत. आणि
प्लीज स्वतःची काळजी घे. हे बघ, आता जे काही घडून गेलंय त्याचा फारसा विचार करू नकोस. लवकरात लवकर त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न कर. काळजी घे. येऊ मी आता? लेखा, लेखा ग तू काळजी करू नकोस, मी आहे ना. खर तर मला तुझ्याशी खूप बोलायचं होतं. अगं पण काय करणार, तो यश होता, बाकी सगळेही होते. लेखा बोल ना काहीतरी. मग तू अशी गप्प राहिलीस ना तर तुला जास्त त्रास होईल. चल निघू मी? हो दादा, आता मी या सगळ्या विधी उरकल्याशिवाय येऊ शकणार नाही. बरोबर आहे. ऍक्च्युली यश, मी सतत बोलीन असं म्हणत होतो, पण लेखा सतत समोर असल्यामुळे मला बोलता आलं नाही. कारण तिच्याच बद्दल मला जरा बोलायचंय तुझ्याशी. लेखाबद्दल काय दादा? म्हणजे बघ, तुझ्या ही गोष्ट लक्षात आली आहे का नाही माहिती नाही मला, पण मला सतत तिच्याकडे बघून असं वाटतंय की तिला कोणाच्या तरी आधाराची, भक्कम आधाराची नितांत गरज आहे. असं काय झालंय तिला? तू तिचे डोळे पाहिलेस? किती निस्तेज दिसत होते ते. जवळजवळ जगण्याची इच्छा संपल्यासारखे. मला माहिती आहे दादा, ताई गेल्यामुळे ती खूप डिस्टर्ब असते. नाही यश, मला काय म्हणायचंय तिच्याबद्दल हे तुझ्या लक्षात आलेलं दिसत नाहीये. तिला आज पाहिल्यावर तिचं हे अशा प्रकारे डिस्टर्ब होणं मला अजिबात नॉर्मल वाटत नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर जर तिला कोणाचा मानसिक आधार मिळाला नाही तर या सगळ्या प्रकरणामुळे तिला जबरदस्त मानसिक धक्का बसू शकतो. आणि मला खरंच असं वाटतंय की फक्त तूच तिला सांभाळू शकतोस. हो दादा, मला पटते, मी वाटेल ते करायला तयार आहे, पण मला काही सुचतच नाही. मी काय करू? हे बघ, तिच्याशी बोल. तिला जास्तीत जास्त बोलतं करण्याचा प्रयत्न कर. जितकी ती व्यक्त होईल, जितकी रिॲक्ट होईल, त्यावरनं तिचा हा मानसिक ताण लवकरात लवकर हलका होईल. आता फक्त तूच तिला आधार द्यायला हवास यश, नाहीतर ती या प्रकरणामुळे संपूर्णपणे कोलमडून पडेल. हो दादा, मला पटतंय. मी माझ्या परीने सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय, पण ती बऱ्याचदा अशी विचित्र वागते की मी कन्फ्युज होऊन जातो. हे बघ यश, या इथेच तर तुझ्या संयमाची खरी परीक्षा होणार आहे. आता या इतक्या दिवसानंतर तू तिच्याबद्दल काय इम्प्रेशन करून घेतलंयस याचा मला काहीच अंदाज नाहीये. पण एकूणच माझ्या आणि सईच्या रिलेशनशिपवरनं मी तुला एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो की तू खरंच खूप नशीबवान आहेस. लेखा इतकी चांगली बायको मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे तुझं. मला जाणीव आहे त्याची दादा, आणि माझंही तिच्यावर खूप प्रेम आहे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घे, ती समजा आपल्या घरातल्या माणसांसमोर कशीही वागली किंवा त्यांनी तिच्याबद्दल तुझ्या मनात काही भलतं सलतं भरवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्या घरच्या माणसांच्यामुळे तिच्याबद्दल कुठलंही वेडं वाकडं मत बनवून घेऊ नकोस. नाही दादा, मी नाही करून घेणार. आणि हे सगळे विधी पार पडले, हे सगळं एकदा संपलं की तिला घेऊन कुठेतरी बाहेर गावी निघून जा. फक्त ती आणि तू. तिला या सगळ्या प्रकरणातनं बाहेर यायला याची खूप मदत होईल. खूप मोठा चेंज मिळेल तिला. हो दादा, मी लक्षात ठेवेन. यश, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. या सगळ्या प्रकरणातनं तू नक्कीच लेखाला सही सलामतपणे बाहेर काढशील. चल निघू मी?
हो दादा थँक्स. अरे कमॉन, थँक्स कसले त्यात. एकमेकांची काळजी घ्या. हो येतो. बाय. समीरा, ए समीरा, बाहेर ये ग लवकर लवकर. काय झालं? एवढी का खुश असतो? बस तुला एक आनंदाची बातमी सांगायची. आनंदाची बातमी? आधी सरनाईकांच्या घरात? गप गप. मला ना एक सॉलिड आयडिया सुचली आहे यशच्या आयुष्यातून लेखाची कायमची हक्कलपट्टी करण्याची. आयडिया? कसली आयडिया? ते सिक्रेट आहे. तुला जर काही अशी अर्धवट बातमी द्यायची होती तर कशाला आली सांगायला? जरा धीर धर ना, उद्यापर्यंत कळेल तुला. म्हणजे तू हे सगळं उद्याच करणार आहेस? अगं जर का घरातल्या कोणाला कळलं ना तर हे प्रकरण आपल्या अंगाशी यायचं. समीरा प्लीज हा, तू असा निगेटिव्ह विचार करू नकोस. कोणाला काही कळणार नाही, कोणाला काही संशयही येणार नाही. पण मी काय म्हणते की हे सगळं एवढ्या घाईने करायची खरंच गरज आहे का? गरज आहे. आता ती लेखा खूप दुःखी आहे, त्यामुळे तिला खुश ठेवण्यासाठी, तिला सुखी ठेवण्यासाठी यश खूप प्रयत्न करेल. आणि मग तो तिचं सांत्वन करण्याच्या निमित्ताने तिच्याशी जवळीक साधणार, जे आपल्याकरता धोक्याचं आहे. यश आणि लेखाला एकत्र येऊ न देण्यासाठी मी एक सॉलिड प्लॅन बनवलाय. तू बघच आता मी काय करते ते. मागच्या जन्मी माझी आई होतीस का ग? आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकतं का लेखा? ताई, नेहमी एवढंच प्रेम करशील ना? तुझ्याशिवाय कोणीच नाहीये मला. लेखा, खूप एकटी पडलीस ना तू? मी तुझ्याशिवाय खूप एकटा पडलोय का? पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी आहे तुझी काळजी घ्यायला. मला माहिती आहे स्वीटहार्ट, तुला खूप दुःख झालंय. मला तुझ्या जवळ यायचं होतं, तुझ्या डोक्यावरून हात फिरवायचा होता, तुला जवळ घेऊन तुझं सांत्वन करायचं होतं. पण काय करू अगं, मला ते करताच आलं नाही. मी तुझं दुःख समजू शकतो, पण तुला माझं दुःख नाही समजलं, कधीच नाही. आणि या सगळ्याला कारणीभूत तो यश आहे. कधीच त्यांनी आपल्याला एकांत मिळू दिला नाही. जेव्हा जेव्हा
मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तो यश माझ्या मध्ये आला. तू सुद्धा त्याच्या मागे मागे जातेस ना, त्याचीच वरवर करतेस. हे सगळं करत असताना मला किती त्रास होईल याचा विचार तुझ्या मनात नाही येत हा? किती सहजपणे तू त्याच्याशी लग्न केलंस. अगं कोण आहे तो तुझा? कोणीच नाही. पण मी तुझा समीर होतो ना, ओळखलं होतंस ना तू मला. मग का केलंस त्याच्याशी लग्न? नाही, इतक्या सहजासहजी मी हे होऊ देणार नाही. इतक्या सहजासहजी मी हार मानणार नाही. तुला माहिती नाही का, तू माझ्यावर प्रेम करतेस, पण फक्त लग्न झालंय म्हणून तू हे मान्य करत नाहीयेस. मी तुम्हा दोघांना एकत्र येऊ देणार नाही. कधीच एकत्र येऊ देणार नाही. घ्या, या नावाची पत्रिका बनवायची. यश राजीव सरनाईक. अहो मग यांची तर पत्रिका मीच बनवली होती. म्हणजे दादासाहेब असताना त्यांनी ती माझ्याकडनं बनवून घेतली होती. ती तेव्हा बनवलेली पत्रिका आता विसरा. आता नव्याने पत्रिका बनवायची, तीही खोटी. हो पण हे बघा, तुमची जी काही किंमत असेल ना ती सांगा, पण त्याच्यामध्ये ग्रहस्थिती काय असायला हवी किंवा काय लिहायचंय ना ते आम्ही सांगतो. नाही हो. हे बघा, एवढेच काम झाल्यावरतीही मिळते. अहो मग आधी नाही सांगायचं का? बोला बोला, ग्रहस्थिती कुठली पाहिजे? हा, आणि बाकीत काय लिहू पत्रिकेमध्ये? सांगते ना, नीट ऐका. मला माझी लायकी दाखवली होतीत ना, मग माझी आठवण कशी झाली? माझी लायकी वाढली की तुमची लायकी घसरली? काय समजायचं? मी तर इतका विचार करू नकोस, त्रास होईल. काय ना, तुझी कुवत नाहीये. कशाला बोलवलं इथे? आपल्या मराठीत एक म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. त्यामुळे कधी कधी माझ्यासारख्यालाही तुझ्यासारखीची मदत लागते. काय काम आहे ते बोला. ऑफिस परत जॉईन कर. व्हॉट? येस, मी खरं तेच बोलतोय. आय वॉन्ट यू बॅक इन अवर ऑफिस. सध्या मला तुझ्या मदतीची गरज आहे. सॉरी, तुम्हाला माझ्या मदतीची गरज असू शकते, पण मला तुमच्या नोकरीची गरज नाहीये, कारण मला आता दुसरा जॉब मिळालाय. आय नो दॅट. काय ना, सगळी चौकशी करूनच मी तुला इथे बोलवलंय. मला एक सांग नीता, किती पे करतात ते तुला? एनिवेज, ते तुला जितकं पे करतात त्याच्या डबल द्यायला मी तयार आहे. इंटरेस्टिंग. पण माझ्यावर एवढी मेहरबानी कशासाठी? काय करणार नीता, काळ वेळ बदलतो. ते म्हणतात ना, कालाय तस्मय नमः. आणि त्यानुसार माणसातलं रिलेशनशिपही बदलतं. त्यामुळे आता तू ऑफिस जॉईन करावंस ही माझी गरज आहे.
सॉरी, मला गरज नाहीये. कारण सध्या मी जिथे काम करतेय तिकडची लोक माझ्या कामावर खुश आहेत. आणि समजा मी या नोकरीवर पुन्हा आले तर पगाराव्यतिरिक्त माझा काय फायदा? नीता, यश तुला आवडतो ना? तो जर तुला परत मिळाला तर? काय? तुझ्या वर्मावर बोट ठेवलं ना मी. यश हवा आहे ना तुला? इट्स इम्पॉसिबल. आय मीन SP, यात नक्कीच तुझी काहीतरी चालेल. यश आणि मी कसं शक्य आहे? शक्य नाहीच आहे ते, पण हा SP अशक्यालाही शक्य करू शकतो. मी तुला यशच्या जवळ जाण्याची मदत करीन. तू आणि मग तुझ्या लाडक्या मैत्रिणीचं काय? मैत्रीण? ओ, लेखा. हे बघ, तो तुझा प्रॉब्लेम नाहीये. तू तुझं काम करायचं. वेट अ मिनिट. लेखाच्या आयुष्यातनं तू यशला बाहेर काढून मला त्याच्या आयुष्यात इन्व्हॉल्व्ह करतोय. अरे पण का? फालतू चौकशा करू नकोस. तुझं काम आहे यशला तुझ्या जाळ्या तोडणं, बस. ओके, आत्ता माझ्या लक्षात आलंय. तुला लेखा आवडते. आय मीन आधीपासून आवडत होती. SP, लेखाच्या प्रेमात वेगळं नाही पडलास ना तू? नीता, माइंड युअर ओन बिझनेस, ओके? जास्त प्रश्न विचारायचं नाही, स्वतःचं काम करायचं, बस. ओके, चिल, रिलॅक्स. नाही करणार चौकशी मी. बरं, मला एक गोष्ट सांग, ऑफिस केव्हापासून जॉईन करायचंय? सध्या 2 आठवडे तरी यश ऑफिसमध्ये फिरकणार नाहीये. तू त्यानंतरच ये. 2 आठवड्यांनी? म्हणजे 22 तारीख? इतक्या लेट? काय करणार नीता? सध्या यशवर दुःखाचा डोंगर कोसळलाय ना. त्याला त्या दुःखातून बाहेर येऊ दे, मग आपण त्याला हा नवीन धक्का देऊया. सगळ्या विधी अगदी व्यवस्थित पार पडल्यात. फक्त ताईंच्या हस्तींचं विसर्जन करायचं बाकी राहिलंय. आपण उद्या नाशिकला जात आहोत. तिकडे जर का त्र्यंबकेश्वरला आपण अस्थींचं विसर्जन केलं तर तुझी काही हरकत नाही ना? माझी काय हरकत असणार? झालं. आता ताईच्या अस्तित्वाची शेवटची खूणही नाही राहणार. आणा पाहू पेपर. बघू संसदेत कोणी कोणाची वाट लावली आज. अरे आज 22 तारीख. हो का रे? अरे का रे, म्हणजे इलेक्शन तोंडावरती आलेत. त्या कामाच्या रगाड्यामध्ये दिवसवार काहीही कळत नाही. खरंय रे. ऍक्च्युली दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. म्हणजे आता बघ ना, यशला मुंबईला जाऊन सुद्धा 15 दिवस होऊन गेले. आता यश आणि लेखा परत यायची वेळ आली आहे. खरं सांगताय वरुण दादा? हो, खरंच. अच्छा, कधी येत आहेत म्हणे मुंबईकर? ऍक्च्युली लेखा आज सकाळीच निघणार आहे. यश रात्री यायचा आहे. म्हणजे त्याचा तसा फोन आला होता थोड्या वेळापूर्वी. मी आत्ता सगळ्यांना ही बातमी सांगून येतो. चालेल. आता ऍक्च्युली यश इथे आल्यावर मला खूप मदत होणार आहे त्याची. त्यामुळे पार्टीच्या कामात पूर्ण वेळ लक्ष घालता येईल मला. अरे हो, बरं झालं तू विषय काढलास. तुला कळलं की नाही पक्षाने कोणाकोणाला तिकीट द्यायचं ठरवलंय ते? नाही. कोणाकोणाची नावं डिक्लेअर केलीत? अरे आपले बाबाजी घोरपडे, उत्तमराव पाटील रे. काय? शिवाय आपला सामंत, साळुंखे, त्याला सुद्धा पक्षाने त्यांच्या सेवेचे फळ द्यायचं ठरवलेलं आहे. अच्छा, म्हणजे याचा अर्थ ज्या माणसांची नावं मी इलेक्शनच्या लिस्टमध्ये टाकली होती ती सोडून सगळ्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे, असाच याचा अर्थ ना? काय माहितीये का वरुण, इमोशन्स आणि राजकारण याचा एकमेकांशी 36चा आकडा असतो. आपला फायदा कुठे तेवढं बघायचं. फायदा?
कोणाचा फायदा? पक्षाचा, लोकांचा, कोणाचा फायदा? उदय काका, जी माणसं तू निवडणुकीसाठी निवडली आहेस ना, ती सगळीच माणसं भ्रष्टाचारी आहेत आणि फक्त स्वतःचा फायदा बघणारी आहेत. हे बघ, तुझी तत्व आहेत ना ती तुझ्याकडे ठेव, मला भाषण देऊ नकोस. हा जो निर्णय घेतलेला आहे हा पक्षाने सर्वसंमतीने घेतलेला आहे आणि आता त्यात काही बदल होणार नाही. अच्छा, हा निर्णय सर्वसंमतीने घेतला गेला आहे का कुणाच्या विशिष्ट फायद्यासाठी घेतला गेला आहे हे मला चांगलंच कळतं. हे बा, तुझ्या नादाला लागण्यात काही अर्थ आहे का? तुला काही समजतं राजकारणातलं? इकडे आमचे काळ्याचे पांढरे झाले ते उगाचच नाही. आधी शिका, मग शिकवायचा प्रयत्न करा. उदय काका, मला माफ कर, पण ज्या माणसांची निवड केली आहेस तू इलेक्शनसाठी त्यांना कुठल्याही परिस्थितीत मी निवडणुकीला उभा राहू देणार नाही. फॉर शुअर. SP, आज 22 तारीख आहे, विसरलास की काय? अरे आज 22 तारीख आहे. हो, असं काय करतोस? ताईंच्या सगळ्या विधी उरकून सुद्धा झाल्यात. झालं की आता मला येऊन 3 आठवडे. दिवस किती लवकर जातात ना. लवकर कसले यार SP? हे 15 दिवस तर माझ्यासाठी लिटरली नाईटमेअर्स होते यार. असं वाटत होतं की कधी हे सगळं एकदा उरकतंय. हां, तुला सांगायचं राहिलं, आम्ही लगेच नाशिकला निघतोय. काय? अरे इतक्या लवकर? लवकर कुठे SP? किती दिवस झाले आम्हाला येऊन. आणि लेखा आजच बसने जाणार असं म्हणते आणि मी पण आज सगळी कामं उरकून लगेच निघेन म्हणते. यश, काय तू मला सांगितलंही नाहीस. अरे त्यात सांगण्यासारखं काय आहे? अरे नाही म्हणजे मी लेखाला नीट म्हणजे अरे तुम्ही दोघं गेलात तर मी एकटा पडीन रे खूप. पण यश, अरे इतक्या तडकाफडकी जाणं गरजेचं आहे का? हो, आम्ही नाशिकला गेल्यावर लगेच हनीमूनला जायचा प्लॅन करतोय. म्हणून म्हटलं जे काही पेंडिंग डिसिजन्स असतील ते मी आत्ताच घेऊन टाकतो. आणि हां, जर का तुला काही सह्या हव्या असतील तर लगेच घेऊन टाक, कारण की किमान 15 दिवस तरी मला ऑफिसला येता येणार नाही आहे. तशी फारशी काही कामं पेंडिंग नाही आहे, पण एक महत्त्वाचं डिसिजन घ्यायचं आहे आणि त्याकरता मी तुझी वाट बघत होतो. कुठला डिसिजन? यश, आपल्या कंपनीत चांगले डिझायनच नाही आहे. अरे मग नवीन अपॉइंट कर ना. ठीक आहे म्हणतो यश. अरे नवीन डिझायनर्स नको. म्हणजे बघ ना, नवीन डिझायनर्सला परत काम समजावा, आपल्या ब्रँडविषयी, आपल्या स्टाईलविषयी सगळं नीट परत एक्सप्लेन करा. हे सगळं कोण करत बसणार? अरे पण SP, आता आपल्याला एवढे एक्सपिरियन्स डिझायनर्स कुठे मिळणार आहेत? मी काय म्हणतो यश, आपली कंपनी सोडून गेलेल्या आपल्या जुन्या एम्प्लॉईजला आपण परत बोलवलं तर? कोण? यू मीन लेखा? SP, तुला वेळ वगैरे लागले नाही ना? नाही अरे यश, लेखाच असं नाही, पण दुसऱ्या कोणाला आपण बोलवलं तर? असं कोणी आहे का तुझ्या नजरेत? एक मुलगी आहे, तिला मी बोलवलंय. अरे मग बोलव की तिला आतमध्ये. ये, तुला सर बोलवतात. वा SP, तर ही आहे तुझी चॉईस. तुला माहिती आहे ती माझ्याशी आणि लेखाशी कशी वागली आहे, तरी तू हिचंच नाव रिकमेंड करतोय अजूनही? अरे मग मी काय करायला होतं सांग ना. नवीन डिझायनर कुठून आणू मी? SP, बाकीचे डिझायनर्स काय स्ट्राईकवर गेलेत का? नाही, पण अरे आपल्या कंपनीत टिकेल अशी मला कुठचीच डिझायनर दिसली नाही. अरे किती इंटरव्ह्यूज घेतले मी, पण एकही डिझायनर चांगली मिळाली नाही. आता आपल्याकडे दुसरी लेखा नाही आहे, देन वाय नॉट नीता? हे तू मला विचारतोयस SP?
ऑफिसमधनं हिला धक्के मारत तूच हिला बाहेर काढला होतास, हे विसरतोस मला वाटतं तू. आय नो यश, पण आता सिच्युएशन वेगळी आहे आणि तेव्हा वेगळी होती. आणि आता तिला तिच्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतोय. शी हॅज लर्न अ लेसन. सर, आय एम सॉरी. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे, खरंच. मी जे म्हणेन तू करायला तयार आहेस? देन गेट आउट. वी डोंट नीड यू. व्हॉट इज दिस यश? अरे ही काय बोलायची पद्धत झाली? हे बघ, नीताला कामाची गरज नाही आहे. ती एका खूप चांगल्या कंपनीत जॉबवर आहे, पण ती फक्त आपल्यासाठी इथे आली, आपल्याला मदत करायला इथे आली, आणि तू ती अशी असं बोलतोयस? आठवतं तुला यश, लेखाच्या बाबतीतही तू असंच केलं होतंस. तिलाही आपल्या कंपनीतून तू हकलून लावलं होतंस, पण त्यानंतर परत तिला कंपनीत बोलवावं लागलंच ना तुला? SP, लेखाला नीताशी कम्पेअर करायची काही एक गरज नाहीये. मी नाही करत आहे यश, मला माहिती आहे लेखा बेस्ट होती. अरे पण लेखानंतर आपल्याकडे सेकंड पोझिशनला नीताच आहे ना? नो वेज SP. हिला आत्ताच्या आत्ता इकडनं निघून जायला सांग. ठीक आहे सर, तुमची हीच इच्छा असेल तर मी जाते. सर, ही CD यामध्ये तुमचे फोटो आहेत. मला ह्याची गरज नाही आहे आता. आय एम सॉरी. कम ऑन यश, दिस इज युअर लास्ट चान्स. आज जर नीता या ऑफिसच्या बाहेर गेली तर ती परत कधीच येणार नाही. मग नंतर तुला पस्तावायची वेळ येईल. आणि लेखाच्या बाबतीत जसं तू मला तिच्या मागे धाडलं होतंस, तसं परत नीताच्या मागे धाडलंस तर मी जाणार नाही. तुला जो काय डिसिजन घ्यायचा आहे तो आत्ताच घे. आणि हिच्या नको त्या हालचालींवरती लक्ष कोण ठेवणार? अरे मी आहे ना लक्ष द्यायला. ठीक आहे, तू एवढा आग्रह करतोयस तर उद्यापासून येऊ द्यायला. नीता, SPच्या सांगण्यावरनं मी तुला परत अपॉइंट करतोय. पण एक जरी चूक झाली तर तुला माहिती आहे मी काय करू शकतो. तुझा फॅशन डिझाईन इंडस्ट्रीमधनं तुझं करिअर संपवू शकतो. थँक्यू सर, पण आय प्रॉमिस तुम्हाला तक्रारीची संधी मी अजिबात देणार नाही. ट्रस्ट मी. ठीक आहे, तुझं अपॉइंटमेंट लेटर SPकडनं घे. You may go now. काय सांगताय काय श्याम काका? लेखा आणि यश येत आहेत? अहो खरं तेच सांगतोय मी, कशाला खोटं बोलू? वरुण दादानीच तर मला ही बातमी दिली. पण मग कधी येत आहेत ते? म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळेला येत आहेत का संध्याकाळी येणार आहेत? म्हणजे ते जेवायला येणार असतील तर काय करायचं? लेखाला गोडातलं काय आवडतं? आपण हो सई ताई. अहो किती आनंद झालाय तुम्हाला, आणि तुम्ही पण किती करता त्या दोघांसाठी. म्हणजे काय, ती दोघं आहेतच तितकी महत्वाची. आणि श्याम काका, लेखाच्या बाबतीत म्हणाल तर मला असं वाटतं की तिचं आणि माझं ना फार पूर्वीपासूनचं नातं असावं. सांगा ना श्याम काका, कधी येणार आहेत ते? यशदादांचं मला माहिती नाही, पण सुनबाई दुपारच्या जेवणापर्यंत पोचतील. दुपारच्या जेवणापर्यंत? हो, वेळ खूप कमी आहे. पण लेखानं सकाळीच यायला हवी होती. का? म्हणजे लेखाशी खूप गप्पा मारता आल्या असत्या. हे बाकी बरोबर बोललात. तुमचं चालू द्या, तुम्हाला जसं त्यांचं स्वागत करायचंय तसं करा. अगदी मनासारखं करणार आहे. श्याम काका, मी इतकी एक्साइट झाले ना. एवढं एक्साइट होण्याची काही गरजच नाहीये.
आणि त्या मुलीला डोक्यावरती बसवण्याची काही गरज नाहीये. उपकार नाही करत आहे ती इथे येऊन. आणि काय ग, घरातल्या इतर लोकांबद्दल तुला एवढं प्रेमाने बोलताना कधीच नाही ऐकलंय मी. त्या परक्या मुलीबद्दल एवढं प्रेम कशासाठी? 1 मिनिट. प्रेमाविषयी तुम्ही न बोललेलंच बरं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण समोरच्याला जेवढं प्रेम देतो ना तेवढंच प्रेम आपल्याला मिळतं. आणि माझ्याविषयी बोलायचं झालं तर मला घरच्यांकडून जर का हेच प्रेम आणि जिव्हाळा मिळाला असता ना तर मला बाहेरच्यांची गरज नव्हती. हॅलो, लेखा मी बोलतोय. समीर. काय काम होतं? काम? लेखा अगं, कामाशिवाय आपण बोलू शकत नाही का? आपलं रिलेशन इतकं फॉर्मल केव्हापासून झालं लेखा? हे बघा, तुम्ही समजून का घेत नाही आहे? आता तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे. आणि तू करतेस ते योग्य आहे? मी काय केलं? काय केलंय? लेखा अगं, तुझ्या आणि माझ्या चुकीमुळे तुझं यशशी लग्न झालं. इथपर्यंत ठीक होतं. पण आता तू त्याच्याबरोबर हनीमूनला चाललीस. हे करत असताना तुला माझा विचार नाही आला मनात? तुम्हाला खरंच कळत नाही तुम्ही काय बोलताय. हो, मला कळतंय मी काय बोलतोय ते. आणि मी जे बोलतोय ते तुझ्या प्रेमापोटी बोलतोय. पण तू मात्र माझ्या प्रेमाला विसरलीस ना लेखा? आपलं प्रेम? कोणतं प्रेम? कोणत्या प्रेमाबद्दल बोलताय तुम्ही? मी तुम्हाला कधी सांगितलं माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून? हे बघा समीर, तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आणि ते मला मान्य आहेत म्हणून तुम्ही आज जे काही बोलताय ना ते मी मुकाटपणे सहन करते. पण तुम्ही जर वाटेल ते बोलाल तर ते मी ऐकून घेणार नाही. काय लेखा? म्हणजे माझे तुझ्यावर उपकार आहेत म्हणून तू काही बोलत नाहीयेस? लेखा, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? समीर, बास झाला आता. मी तुम्हाला शेवटचं सांगते ते नीट ऐका. माझं तुमच्यावर कधीच प्रेम नव्हतं, ना लहानपणी ना आत्ता. मी तुमच्याकडे नेहमीच एक चांगला मित्र म्हणून बघत आले. नाही नाही, हे शक्य नाहीये. मी ह्यावर विश्वास ठेवू शकत नाही लेखा. तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. ठीक आहे लेखा, तू यशला विसरू शकत नाहीस ना? मग मलाच काहीतरी करावं लागेल. यशला तुझ्यापासून दूर कसं न्यायचं ते आता मीच बघतो. वरुण, अरे आज म्हणे लेखा आणि यश परत येत आहेत. हो, कधी येणार काही कळलं का? ऍक्च्युली यश रात्री निघतोय मुंबईहून आणि लेखा कधीही येईल घरी आता. खरंच ऐकून खूप बरं वाटलं नाही? तिकडे बिचाऱ्याची काय अवस्था झाली असेल काय माहित. हो ना, इथे आपल्या माणसात आल्यावरती तिला खूप बरं वाटेल. मी तर तिला सांगणार आहे इकडे चांगला आराम कर, काही काम करू नकोस. चला, आता ते दोघंही ते परत येत आहेत म्हणजे त्यांच्या लग्नाच्या फंक्शनची आपल्या डेट फिक्स करता येईल. ओह, मी तर विसरलेच होते. चला, तिलाही बरं वाटेल बिचारीला. एक मिनिट. आपण हे लग्नाचं फंक्शन वगैरे काहीही करणार नाही होत आत्ता इतक्यात.